हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी मम्मीवर प्रँक करणार आहे, म्हणजे तिला सरप्राईज देणार आहे. कारण ती अशी म्हणायची की मी एकटी येऊ शकत नाही, अशी ट्रॅव्हल करू शकत नाही. आणि हो, मी एकटं कधी ट्रॅव्हल केलेलं आहे नाही. तर पप्पाला माहिती आहे की मी येणार आहे, पण मम्मीला माहिती नाही आणि दादूला पण माहिती नाही की मी येणार आहे. तर लेट्स गो. सो फायनली मी आता पोहोचलेली आहे आणि आता आपण जाऊयात घरी आणि त्यानंतर मी आंघोळ करणार. मग त्याच्यानंतर लेट्स गो कंटिन्यू. मैं पहुंच गई हूँ मेरे घर पर. तर फायनली आता आपल्याला चावी भेटलेली आहे. आता आपण जाणार आहोत अंदर. लेट्स गो. अब फायनली जाके रहा तो मिली. तर आत्ता वाजले आहेत 5:30 आणि हे नागपूरच्या समोर आहेत. तर मे बी अप्रॉक्स 7ला पोहोचणार आहे. तोपर्यंत मी आंघोळ करते, त्यानंतर आय शट अप ऑल द अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. प्लॅन. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि मला जाम भूक लागलेली आहे. मे बी यांना 1च घंटा बाकी आहे, तर माहिती नाही केव्हा येणार आहे. तर आता आपण बनवलेलं तर नाही आहे, तर आपण वेफर्सच खाऊया. चला. अच्छा, इकडून आली आणि समोरून मी आता लॉक लावते, म्हणजे त्यांना कळणार नाही की कोणी आलंय की नाही. ही चप्पल पण मागे नेऊन ठेवूया. अब ऐसा दिमाग से है ना कि भाई सामने वाले को समझे ही नहीं कि शाबाश बेटा. आणि वेफर्स आणि हेडफोन्स आहे माझ्या जवळ. आणि आता आपण वर जाऊयात. लेट्स गो. आणि आता लाईट ऑफ पण होईल. मी तुम्हाला सांगते मी इकडे का बरं आली. तर माझे जे 4 प्रॅक्टिकल होते, ओके, तर 3 प्रॅक्टिकल कंटिन्यू झाले आणि जो 1 प्रॅक्टिकल होता तर तो फेस्ट नंतर होणार आहे. तर मग मी विचार केला की का बरं मी इकडे नाही येऊ शकत. ओके, तर त्यामुळे मी आता आलेली आहे. पण मम्मीला माहिती नव्हतं. मी माझं होतं की हां मी येते, मी जाते, असं होतं. पण मी पप्पाला सांगून ठेवलं होतं की पप्पा मी येणार आहे, पण तुम्ही मम्मीला सांगू नका आणि दादूला पण सांगू नका. तर आता पप्पा आहे मॅनेज करत आणि हे माझं असं इन्स्टंट ठरलं. तर बघू आता काय होतं. मला द्यायचं दिलं सरप्राईज. मला ती अशी शॉक झाली पाहिजे बॉस. ओके, तर मम्मी पप्पा आता आले आहेत आणि दादू पण आला आहे. तो लेट्स गो अँड सरप्राईज मम्मी. खरं नाही पडा. आली का नाही तर फायनल. अरे तुम्ही हो वाटते नाही. मग तिला मस्त आम्ही नंतर आलो असतो. चोर सापडला. मी अजी पप्पा मी तर नाही का चप्पल मागे नेऊन ठेवली होती. सगळंच केलं बरोबर. मग ते आपण दरवाजा बंद केला तू अंदरच तिथंच टाकून. कसा दादो. हे आतमधून नव्हतं लावा लागत. तू एवढं सारं केलं. हो मॉम. यार तर काही वाटत नाही. तुला काही वाटतंय का. ते असे करत आहे ना, हे लहानपणीच करून झाले. आता काही फायदा नाही. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास बंद कर अभी. अरे पागल. अरे मी एकटी आली, एकटी. हो पार्लर केलं. मी म्हटलं पप्पा सामील होते याच्यात. माहित पडलं मला. चला खोटा बोलते. पहिलेच माहित पडलं. पहिलेच माझ्या समोर नाटक करत होता. पहिलेच फायनली मम्मी प्रँक झालेली आहे. मम्मी तुला कसं वाटतंय. अगं मम्मी आय एम सरप्राइज्ड. ओके. आणि पप्पा तर प्लॅन मध्येच होते म्हणा. तुम्हाला कसं वाटतं पप्पाची. बरं नाही वाटून राहिलं. झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट.